रत्नागिरी म्हणजे खरी रत्ननगरी आणि कोणी पूर्वजांनी त्या रत्ननगरीला जे नाव ठेवलंय ते खऱ्या अर्थाने सार्थकी होतंय। आणि त्यावेळच्या पूर्वजांना म्हणा, त्यावेळच्या काही अधिकाऱ्यांना म्हणा, हे रत्नागिरी नाव ठेवलंय हे खरोखर रत्ननगरीच आहे। आपण काही शहराच्या लगतचे असे काही भाग आहेत की ते मनाला भुरळ पाडणारेच आहेत। रत्नागिरी शहराच्या बाजूला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा आहे। अतिशय चांगले काही पर्यटकांच्या दृष्टीने पिक पॉइंट आहेत, नयनरम्य देखावे आहेत। पावसाळ्यामध्ये तर संपूर्ण हिवराई आपल्या नजरेत भरते। आणि अशा परिस्थितीत आज आपण शहराच्या अभिनंदनाकडे येणाऱ्या ह्या सुरेशा पॉइंटवरती उभे आहोत। त्याला सुरेशा पॉइंट हे नाव हे रत्नागिरीकरांनी ठेवलेले आहे। का ठेवलेलं आहे, कशावर ठेवलेलं आहे हे मात्र कोणाच माहीत नाही। पण ह्या सुरेशा पॉइंटवरती वर आल्यानंतर पाठीमागची जी आपल्याला जी कोकणातली जी निसर्गरम्य ठिकाण दिसतंय ते अतिशय मनाला वेळ लावणारं म्हणा की मनाला भुरळ पाडणारं म्हणा। एका बाजूला पाठीमागे संपूर्ण हिवराई, त्या बाजूला भाट्याचा विस्तीर्ण असा हा संपूर्ण जोडणारा अनेक गावांना पूल, पलीकडे कर्ला जुवा या गावाची ही सगळी संपूर्ण वस्ती आणि ह्याच्यामध्ये दाटीवाटीने ह्या समुद्राच्या ह्या खाडीमध्ये बसलेली ही संपूर्ण ही लोकवस्ती आणि खरोखर अतिशय नयनरम्य मनाला भुरळ पाडणारी असं हे वैभव या रत्नागिरी शहराच्या एका टोकाला आहे। आणि अतिशय उत्तम आणि किंबहुना ह्या ठिकाणी जर आपण आलात तर आपल्याला काही क्षणभर तरी या ठिकाणी उभं राहावं आणि हे संपूर्ण निसर्गरम्य असं हे संपूर्ण आपल्या डोळ्यामध्ये साठवावं असंच मनाला वाटेल। खरोखरच ह्या सुरेशा पॉइंटवरची एकंदरीत दृश्य पाहिलं तर संपूर्ण ह्या आजूबाजूचा परिसर पाहिला तर पूर्वजांनी जे रत्नागिरी हे नाव ठेवलंय ते खरोखरच सार्थकी ठेवलेलं आहे असंच म्हणावं लागेल। आणि ह्या रत्नागिरी शहरालगतच्या ह्या सुरेशा पॉइंटच्या पाठीमागचा जर भाग बघितला तर ह्या ठिकाणी खाडीमध्ये वसलेली लोकवस्ती, अतिशय नयनरम्य अशी सृष्टी आणि ह्या सगळ्या भागाचा पर्यटन दृष्टीने जर विकास करता आला तर कुठं पक्ष्यांचे थवे, पक्ष्यांचे निवासस्थान असतील, त्याच्या छोट्याच्या खाडीमधून बोटिंगसारखं काही व्यवस्थापन करता आलं किंवा काही उपाययोजना करता आली तर हा सुरेशा पॉइंट महाराष्ट्राच्या नकाशावरती पर्यटनदृष्ट्या यायला फारसा वेळ लागणार नाही। टाइम्स डिजिटलकरता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।